निपाणी देवगड राज्यमार्गावरील फोंडा घाटात अपघाताचे भय वाढले। निपाणी देवगड राज्यमार्गावर असलेल्या फोंडा घाटानजीक रस्त्याच्या कडेला संबंधित ठेकेदाराने बुरुम टाकला आहे। पावसाच्या पाण्यामुळे हा बुरुम रस्त्यावर आल्याने संपूर्ण रस्ता हा चिखलात माखला असून या रस्त्यावरून निसरड झाली आहे। त्यामुळे मोठी व छोटी वाहने स्लिप होऊन ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढताना दिसून येते। या रस्त्याच्या दुरावस्थेचा नाहक त्रास प्रवासी, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संबंधित ठेकेदाराने केलेल्या कामाबद्दल संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व प्रवाशांमधून व्यक्त होत आहेत। निपाणी देवगड रस्त्याचं काम आज गेले 4 वर्ष हे रस्त्याचं काम चालू आहे आणि त्या माध्यमातून हा जितेंद्र कॉन्ट्रॅक्टर कोणतरी म्हणून आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरनं आजपर्यंत कामाची दिसते थुकीपालच करून काम केलेलं आहे। आज राजधानीपासून दाजीपूरपर्यंत जाणारा रस्ता दोन्हीकडनं जी साईडपट्टी भरण्याची होती ती पूर्णपणे भरलेली नसून निव्वळ माती आणून त्या डंपरनं ओतलेले आहे आणि पूर्णपणे गाड्या फसायला लागलेल्या आहेत। आज ठिकाणी ॲक्सिडेंट प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी असणारे स्टॉपवर आज चिखलाचं थैमान हे दिसते बघा समोर। या पिकअप शेडपाशी शाळेच्या मुलांसाठी आणि या मुलांसाठी गणवेशवर हा चिखल उडला जातोय आणि पूर्णपणे या ठिकाणी हे जितेंद्र कॉन्ट्रॅक्टर हे मला वाटतं पालकमंत्र्यांना सुद्धा माहीत नसतील कोण आहेत ते, कारण हे नवीन सरकार आज या पार्टीत उद्या त्या पार्टीत आणि या लोकांची हालत होऊन आज जवळजवळ 20 गाड्या राजधानीपासून दाईपर्यंत 20 गाड्या कॉन्ट्रॅक्ट फसल्या असून जवळ 10-12 ॲक्सिडेंट। 2 व्हीलरवाल्यांचा तर मुर्दा पास करण्यासाठी असा रस्ता बनवला आहे। लोकांचे जीविताला धोका झालेला आहे पूर्णपणे या ह्याच्यामुळे आणि तात्काळ याच्यावर BWD सारख्या ठिकाणी ते आपलं इंदुलेकर साहेब आणि ते आपले यांना सांगितलं होतं परवा किल्लेदार साहेबांना, साहेब लक्षात घ्या म्हणून। त्यांनी येऊन होय करतो तोंडी लक्ष देत नाहीत, या पूर्ण दुर्लक्ष आहे। आणि फक्त ते मंत्री जे आहेत आपले काय ते बांधकाम मंत्री त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं होतं त्यावेळेला, पण ते कोणी ऐकलेलं नाही। सरकार बदललं, सगळं बदललं, मंत्री बदलले, पालकमंत्र्यांना कॉन्ट्रॅक्टर जितेंद्र कोण आहे तो माहीत नसेल, अशी परिस्थिती झालेली आहे। दारिद्र्य पडल्यामुळे ॲक्सिडेंट वाढलेला आहे आणि ह्या ठिकाणी मुलांचे ओलीमा टाकले आणि समोर बघताय हसण्याच्या स्टॉपवर आम्ही थांबलो। आता समोर बघितलं तर त्या कमीत कमी 3 फूट खाली रस्ता खचलेला आहे तो माती टाकलेला आणि याच्यासाठी यासाठी त्वरित त्यांनी त्या डिपार्टमेंटने कारवाई करावी, अन्यथा ठिकाणी बुरुम सारखे चांगला खडे करून टाकावा, विचारावा, रस्ता रोखला जाईल। लवकरात लवकर यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करावी असे मत संतप्त नागरिकांनी व्यक्त केले। KK न्यूज साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे। डॉक्टर DY पाटील पॉलिटेक्निक, कसबा पावडा, कोल्हापूर। महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध। या माध्यमातून विद्यार्थ्यांना 50 ते 100% फी सवलत। विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बसची सुविधा। कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी। म्हणूनच 10वी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय।